होऊ नये किंवा दुर्लक्षित करणं गरजेचं आहे. तुमचा पक्ष कुठला? नाही, मी पवार साहेबांचा माणूस. तर मला एक सांगा, उद्धव ठाकरेंना आपण मुख्यमंत्री करू अशी लालूच दाखवायची, विधानसभेची निवडणूक पुढे न्यायची, विजय संपादन करायचा, पवार साहेबांची सीट जास्त निवडून आणायची, मग ज्याची जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला वापरायचा. आता मात्र उद्धव साहेबांचा चेहरा पुढे लोकांपुढे न्यायचा, असं काही डाव नाही, असं काही नाही डाव. आता आहे ना, तुम्ही जर पाहत असाल तर पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब दोघांच्या सभांना चांगली गर्दी होते आणि दोघांनी क्लिअर कट भूमिका केलेल्या आहे ना. उद्धव साहेबांचं म्हणत होतो, नाही. उद्धव साहेबांचं म्हणणं असं आहे की कोणी असू त्या चेहरा दाखवा. पवार साहेब म्हणतात ज्याचे आमदार जास्त निवडून येतील. पवार साहेब तेल लावलेला पहिलवान आहे. नाही, मुळात म्हणजे बघा, याचा अर्थ म्हणजे आज त्यांनी काय पवार सांगितलं, साहेब धूर्त खेळी खेळतायत. नाही धूर्त नाही, ते साहजिक साधं गणित आहे ना, का ज्या वेळेस ज्या पक्षाची येतील आणि तुम्ही म्हटले का पवार साहेबांच्या जादा जागा येतील. मुळात म्हणजे राष्ट्रवादीमध्ये शिवसेनामध्ये लढती. ह्या बीजेपी वाल्यांनी ना राष्ट्रवादीमध्ये आणि शिवसेनेमध्ये भांडणं लावल्यात आणि बीजेपीची किती जागा आहे तुमच्या 120-125 ते ना स्वतंत्र लढतात. त्या ठिकाणी अजितदादा गट आणि शिंदे गट त्यांना सपोर्ट करतोय आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना लढती त्या ठिकाणी बीजेपी दगडापेक्षा वीट मऊ म्हणून काही ठिकाणी त्यांनी अपक्ष उभे केलेत. काही ठिकाणी त्यांना जो सोयीस्कर असेल त्या उमेदवाराला बीजेपीचं पाठबळ मिळेल. पण बीजेपी धूर्त खेळी खेळत आहे. शिवसेना जातीवादी पक्ष आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच म्हणायचे. शरद पवारांबद्दल स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैद्याचं पोतं पण म्हणायचे. हे सर्व श्रुत आहे. ही एकमेकाचं हाडवैर असलेली ही राजकीय मंडळी खुर्चीसाठी एकत्र आलीत का राज्याचा विकास करायचा म्हणून एकत्र आली? आता ही त्यावेळेची अपरिहार्यता होती. बीजेपीनी ज्यावेळेस आता शिवसेना आणि भाजप ह्या दोघांच्या अंतर्गत मध्ये उद्धव ठाकरे बाजूला गेले आणि पवार साहेबांनी शाश्वत बाजूला गेले का तुम्ही बाजूला घालवलं? आम्ही काय घालायचं कारण आहे, सगळ्या गोष्टी पक्ष चालवतात. उद्धव साहेब त्यांचे 55 आमदार होते. त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांचा मान सन्मान किंवा त्यांचा जो पान उतारा काय झाला असेल त्या दृष्टीने त्यांची भूमिका वेगळी घेतली आणि त्या वेगळ्या भूमिकेला समर्थन द्यायचं पवार साहेबांनी काम केलं आणि ते किमान समान विषयावरती एकत्र येऊन त्यांनी कार्यक्रमावरती ते सरकार बनवलेले. त्यांच्या सगळ्या मान्य लादल्या नाहीत आणि स्वीकारल्या नाहीत. काही मतभेद आहेत, त्या मतभेदाचे विषय बाजूला ठेवून ही महाविकास आघाडी अस्तित्वात आली. जशी आता ही महायुती काल परवा मोदी साहेबांनी तुम्हाला एक मिनिट थांबवतो. शिवसेना हा जातीयवादी पक्ष आहे असं कोण म्हणायचं? नाही, असं कोण नाही म्हटलं. पवार साहेब म्हणायचे नेहमी. नाही, असं मुळीच नाही म्हटलेले. तुम्हाला आठवत नाही? नाही, मला क्लिप दाखवा म्हणजे मी पाठवतो. नाही, कसं आहे, पवार साहेब जातीवादी म्हणणार नाहीत. पवार साहेब शिवसेनेवर कधी टीका करत नव्हतेच. नाही, आता ते विरोधी पक्ष असल्यामुळे त्याच्यावर बोलणं भागाचे. आता असं काय घडलं दोघं एकत्र आले? हे बघा, ज्यावेळेस समजा आता कालच्या 19 सालाची विधानसभा त्रिशंकू झाली, कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. भाजपला बहुमत होतं की सगळ्यात जास्त आमदार निवडून आले? हो, 105 आमदार होते पण निष्क्रिय होते. निष्क्रिय होते? मग काय आता? हो, काय म्हणताय? त्यांना सत्ताच करता नाही आली. पहिली गोष्ट, भाजप आणि मित्र पक्षांचे 114 आमदार होते. शिवसेना भाजप बरोबर महायुतीमध्ये लढलेली होती. दोघांचं मिळून बहुमत होतं. निष्क्रिय आमदार मानण्याचं कारणच नाहीये. सेना भाजप एकत्र आली, मतदारांनी त्यांना एकत्र म्हणून निवडून पण दिलं. निवडून दिलेलं एकत्र. आणि आणि पूर्णपणे शिवसेना आणि भाजपनी स्वतःच्या 5 वर्षाच्या विकासावर मतं मागितली होती. विकासावर मतं मागूनच 150च्या वर उमेदवार निवडून आले होते. त्यामुळे यांनी निष्क्रिय मानण्याचं कारणच नाही. निष्क्रिय उमेदवार कोण आहे? आपण क्रियाशील म्हणू हे त्यांनी ते बसून ठरवावं कोण आहे. आपण त्यांच्या शब्दाला कंस करू, आपण क्रियाशील म्हणू. या तालुक्यात हवा कोणाची, आमदार कोण होईल? ह्या तालुक्यात हवा म्हणण्यापेक्षा आज तरी दाते सरांचं पारडं जड झालेलं आहे. महायुतीच्या उमेदवाराचं पारडं जड झालेलं आहे आज तरी. दाते सर निवडून येतील यात काही शंका राहिलेली नाहीये. हे विरोधी पक्षातले लोक सुद्धा बोलायला लागले. आता दाते सरांच्या जमेच्या बाजू काय? दाते सरांच्या जमेच्या बाजू म्हणण्यापेक्षा आमच्या महायुती सरकारच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी मिळून पारनेर तालुक्यामध्ये विकासाची भरपूर कामे केलेली आहेत.
सुजयदादा खासदार असताना करोडोंचा निधी दिलेला आहे. त्या आमच्या विकास कामांच्या जमीच्या बाजू आहे. करोडो रुपयाचा निधी दिला आणि विखे साहेब तर घरी बसले. ठीक आहे, आता लोकांना विकासाबरोबर जायचं नव्हतं असंच म्हणायला लागेल ना. आज आमचा गारकिंडी ते निघोज रस्ता 6 महिने झालेत बनून, 9 कोटी रुपयाचा रोड बनवून दिलेला आहे. तरी त्या रोडवरच्या गावांनी सुद्धा विखे साहेबांना मतदान केलेलं नाही. ही आमची खंत आहे, 100% खंत आहे. आता हवा कोणाची? दाते सरांचीच. तुमच्या महायुतीमध्ये सुद्धा बिघाडी झाली. नाही, महायुतीमध्ये बिघाडी झालेलीच नाही. विजूभाऊ आवटे तुमचे नव्हते? हा? विजूभाऊ आवटे महायुतीत नव्हते? विजूभाऊ आवटी हे अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. चर्चा वर्तमान काळाची करू. हा, वर्तमान काळाचीच करूयात ना चर्चा. विजूभाऊ आवटींना समजावण्यात ठीक आहे, आमचे नेते कमी पडले असतील, परंतु आम्ही याचा अर्थ बिघाडी ना? नाही, विजूभाऊ आवटीमध्ये बिघाड नाही अजून. पण तुम्हाला सांगतो, अजून शेवटपर्यंत काय होईल, शेवटच्या दिवशी पत्र काढून पाठिंबा देतील अशी आशा? हो, आशा आहे आम्हाला, 100% आशा आहे. दादा पटतंय यांचं म्हणणं? नाही, आता राजकारणामध्ये ना, राजकारणामध्ये कोणत्याही टायमाला काही घडू शकतं. त्याच्यामुळं त्या मुद्द्याला नक्की सहमत कोणी कोणालाही त्यांना जसं पाठिंबा द्या वाटतात. उद्या सद्वियोग बुद्धी जर समजा वाटली का ज्या माणसाला मी हातावरती कोरलंय तर त्यांच्यातले ते मळप दूर झालं तर कदाचित ते परत लंके साहेबाकडे विजूभाऊ आवटी येऊ शकतात. आणि काय येऊ नये, मी हा विजूभाऊला प्रश्न करतो या माध्यमातून. कारण ज्या काही तुमच्या एक मित्रत्वाच्या नात्याने ज्या काही तुमच्यामध्ये गैरसमज असतील ते दूर करा. पालनेर मतदारसंघामध्ये लंके साहेबाचा एक सामाजिक उपक्रम समाजाला वाहून घेणाऱ्या नेत्याची गरज आहे. आणि एक महिला आमदार तालुक्यातून प्रथम मान त्यांना मिळत असेल. एक ह्या दीपावलीची भाऊबीजेची वावणी म्हणून त्या विजूभाऊनी खऱ्या अर्थाने राणीताई लंकेच्या मतात त्यांच्या कार्यकर्त्याचं मतदान उद्याच्या 20 तारखेला टाका, असं मी एक छोटासा नागरिक म्हणून, कार्यकर्ता म्हणून त्या विजूभाऊला विनंती करतो. काय पडतंय का तुम्हाला? नाही, आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न राहिला. ते शेवटी पक्ष निर्णय घेणारे, कार्यकर्ता निर्णय घेऊन काहीच होत नसतं. काय तुम्हाला काय वाटतं, काय कोणाची हवा? नाही, जर आपण आता नुकतीच झालेली लोकसभा पाहिली तर लोकसभेच्या वेळी निलेशजी लंके साहेबांना 40,000चं लीड होतं. 5 महिन्यामध्ये इतका बदल होत नाही. आणि विरोधकांना जी मतं मिळाली, आमच्या मित्रांनी सांगितलं की सुजय विखेंचं असेल 90,000 मतं मिळाली. विरोधकामध्ये तेच विरोधक आहे जे लोकसभेला नेत्यांच्या विरोधात होते आणि त्यांच्यामध्ये 4 उमेदवार आहेत. मग आता पत्रकार म्हणून तुम्हालाही समजतं 90,000 4ची विभागणी झाली आणि इकडे 1.25 लाखात विभागणी नाही. आणि ज्यावेळी हा शाहू फुले आंबेडकरांना मानणारा विचारधारा असणारा तालुका आहे, सातत्याने ज्यावेळी इतिहास घडवायचा, तुमच्या मागं एक लक्षात आलं असेल की ज्यावेळी पारनेर तालुक्याचा माणूस खासदार होणार, जनता एक झाली. संपूर्ण महाराष्ट्र म्हणत असताना निकाल इथं वेगळा लागेल, नेत्यांनी ते करून दाखवलं. आणि दुरंगीत ती दुरंगी लढत नेत्यांनी किती हजारांनी जिंकली? 40,000. निलेश लंकेंनी पहिली आमदारकी लढवली, दुरंगीत लढवली, कितीने जिंकली? 62,000. आता निलेश लंकेंची पत्नी उभी आहे, ते निलेश लंकेंच्या अगोदरपासूनच राजकारणात आहे. तेव्हा पंचायत समितीच्या माजी उपसभापती होत्या, त्याच्यानंतर जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य होत्या. त्यांना कामाचा अनुभव आहे. आणि 24 तास 365 दिवस ह्या तालुक्यात सामाजिक कार्यात राबणारं ते एकमेव परिवार आहे. मग त्यांना विजय हा फार अवघड नाही. म्हणजे वन साईडवर 12 जणात 12 उमेदवार आहे, 12 जणात एकच महिला उमेदवार उभे आहे. त्यामुळे ह्या तालुक्यातल्या महिला हा त्यांच्या अस्मितेचा प्रश्न आहे, अभिमानाचा प्रश्न आहे, स्वाभिमानाचा प्रश्न आहे की एक महिला त्यांच्यासाठी उभी. महिलांचं मतदान त्यांना होणारच आहे. पुरुष म्हणून, भाऊ म्हणून बाकीचे सगळेजण त्यांच्या मागे होणार. किमान 1 लाखाच्या फरकाने राणीताई निवडून येतील अशी परिस्थिती. बाकी विरोधकांबाबत अशी बोलू, याच्या 6 महिन्यात तुम्ही पत्रकार म्हणून फिरता, 6 महिन्यात लोकांमध्ये कितीसा बदल होतो? पण एक निश्चित आहे, लोकसभेच्या निवडणुकीची गणित वेगळी असतात, विधानसभेच्या निवडणुकीचे गणित वेगळे असतात. एखाद्या तालुक्याची निवडणूक, एखाद्या वार्डची निवडणूक हा फरक असतो. लोकसभेला
विधानसभा मतदारसंघ असतात लोकसभेसाठी 6 ठिकाणचे. इथे एकच हे असतं, मतदारांची संख्या कमी असते, विषय वेगवेगळे असतात, लोकांची गणित वेगळी असतात, समस्या वेगळ्या असतात. त्यावेळेस महागाईचा प्रश्न खूप होता, मोदींबद्दल प्रचंड नाराजी होती. आता ठीक आहे, फोडाफोडीचं राजकारण आहे असं समजायचं काही कारण नाही. बाबा पवार साहेबांचा पक्ष फार धुतल्या तांदळासारखा आहे आणि हेच फार वाईट आहेत असंही नाही. मध्यंतरी आता इंदापूरला हर्षवर्धन पाटलांना इकडे घेतलं. अगोदर म्हणायचे भाजपकडे काय वॉशिंग मशीन आहे का, मग आता हर्षवर्धन पाटलांना इकडे घेतलं. पवार साहेबांनी कुठल्या मशीनमध्ये टाकलं, त्यांना उमेदवारी दिली. नाही तुम्ही आता तुमचं झालं तर आपण यांना घेऊ, एक संधी देतो. तुम्ही प्रश्न विचारतानाच एक गोष्ट कबूल केली, याचा मला आनंद आहे की मोदींबद्दल प्रचंड नाराज होतीच ना, ते काही कोण नाराज आहे आता आहे. एक मिनिट, 6 महिन्यात फार बदल झालाय असं तुमचे प्रश्न म्हणजे विधानसभेचे प्रश्न वेगळे आहेत हे जरी असलं असं मला वाटतं. तरी अजून एक मुद्दा मला सांगायचा आहे की निलेशजी लंके आमदार असताना 4.5 वर्षात 6 महिने अगोदर त्यांनी राजीनामा दिला आणि खासदारकी लढवली. खासदार ते मताधिक्यांनी झाली. आत्ता एक ज्यावेळी विरोधक एकत्र झाले आणि त्यांनी अजितदादांच्या पक्षात प्रवेश केला, त्याच्यातले आता ते 2-3 अपक्ष राहिले, तो भाग वेगळा. पण त्यावेळी अजितदादांनी एक स्टेटमेंट केलं पारनेरमध्ये जाहीर सभेत की पारनेर तालुक्याला विकासासाठी 1500 कोटी रुपये मी दिले. आमदार कोण होतं? आता पत्रकार म्हणून तुम्ही तर हे मान्य करता ना की ज्यावेळी एखाद्या तालुक्यात विकास होतो त्याचं श्रेय त्या तालुक्यातल्या आमदाराला जाणार ना. मग आमदार निलेशजी लंके यांच्या माध्यमातून 1500 कोटी आले हे अजित उपमुख्यमंत्र्यांनी मान्य केले. मग विकास कामावर जिंकायचं तरी सत्य, विकास कामावर म्हटलं तरी त्याच्यात काय अवघड आहे असं वाटत नाही. हीच खऱ्या अर्थाने पावती. दुसरं म्हणजे सामान्य माणसाला तुमचा विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास हा कधी थांबत नाही. सत्ता येते, सत्ता जाते, पण सामान्य माणसाच्या जीवनामध्ये, त्याच्या सर्वांगीण जीवनात बदल करताना त्याच्या सुखदुःखात 24 तास अवेलेबल होणारी माणसं किती आहे समाजात. आज 4.5 वर्षात निलेश लंके महाराष्ट्राची ब्रँड झाली. त्यांचा परिवार हा 24 तास पब्लिक मध्ये. तुम्ही ह्या गोष्टीचा तुम्ही पत्रकार म्हणून फिरता, तुम्हाला पडतोय का फिरता. मला एखादा आहे ना तालुक्यात दुसरा एक मिनिट आपण एकच मिनिट बोलताना कोरोनाच्या काळात सगळे विरोधक घरात बसलेले होते. हा माणूस वैष्णोदेवीहून आला डायरेक्ट बाळवणीच्या कोविड सेंटरमध्ये. न भूतो न भविष्य ते असं 30,000 माणसांनी तिथं उपचार घेतले. 1000 माणसांचं कोविड सेंटर काढलं. कोण करतं असं? 10,000 मुलींना सायकल वाटपाचा कार्यक्रम केला. गेली 9 वर्ष मोठा देवीला नवरात्रात 9 दिवस महिलांना मोफत दर्शन केलं जातं. आजही रस्त्याने जाताना एखाद्या मुलाच्या पायात चप्पल दिसली नाही, ती महाराष्ट्रात 288 मधील एकमेव आमदार आहे निलेश लंके. की गाडी थांबली जाती, कार्यकर्त्याला सांगितलं जातं याला चप्पल घेऊन दे. किंवा सामान्य माणसाला जर वेदना होत असतील तर त्यांच्या काळजाला वेदना होणारं महाराष्ट्रातील 288 मधील एकमेव आमदार आहे. मग त्या सगळ्या म्हणजे आबालवृद्धांपासून छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आधार वाटणारा एकमेव नेता आहे. आणि हे तर तुम्ही जाणता, महाराष्ट्रात जाणता. म्हणून तर आज स्वतःची पत्नी उभी असताना सुद्धा महाराष्ट्रभर ह्या माणसाला मागणी आणि आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांवर जबाबदारी. निलेश लंकेचं कर्तृत्व म्हणून का भाषणाची स्टाईल म्हणून मागणी? कर्तृत्व ऑफकोर्स कर्तृत्व. वास्तव जे आहे ना तेच सांगतात ना ते. बरोबर. आता पत्रकार म्हणून मग तुम्ही कर्तृत्वाची व्याख्या सांगा आम्हाला. म्हणजे मग त्याच्यात आमच्या तालुक्याचे लंके साहेब बसवून विरोधक बसवून तुम्हीच मेरिट द्या आम्हाला. सांगा काय म्हणतात विकास. आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं झालं तर प्रत्येक लक्षात घ्या, कार्यकर्त्याला आपला नेताच मोठा विकासवाला वाटत असतो. हे प्रत्येक पक्षामध्ये, त्यात काही शंका नाही. आता मग मी जर बोलायचं म्हटलं विकासाच्या बाबतीत तर आता आमच्या मित्रांनी सांगितलं बाबा 6 महिन्यात असा काय बदल होऊ शकतो आणि काय बदल होणार आहे. तर 6 महिन्यामध्ये झालेला बदल हा लोकांसमोर आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपये चालू करून दाखवले. यांची महालक्ष्मी योजना बंद पडलेली आहे. हे कबूलच केलं पाहिजे. सत्य ते सत्यच बोललं पाहिजे. यांची योजना फायद्याची का तोट्याची? लाडक्या बहिणीला पैशाची गरज आहे का सुरक्षिततेची गरज आहे? आज बदलापूर सारखी घटना असेल किंवा आता जेवढ्या महाराष्ट्रात घटना झाल्या आता
साहेब मला जर महाराष्ट्राने महायुती सरकारने ह्या 2.5 वर्षात एक ध्यानात ठेवा साहेब की महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा देश आहे. महाराष्ट्रातच संत का जन्माला आले, महाराष्ट्रातच छत्रपती शिवाजी महाराज का जन्माला आले, महाराष्ट्रातच आंबेडकर का जन्माला आले, महाराष्ट्रातच महात्मा फुले जन्माला आले. तुम्ही सत्तेवर असताना महिलांवर कधी अन्याय झाला नाही, अत्याचार झालाच नाही? महिलांवर अत्याचार होणं हे कोणाचंही सरकार असलं, माझं म्हणणं काय आहे की त्यांच्या काळात त्यांनी जी लाडकी बहीण योजना आणली त्याच्यावेळी महाराष्ट्र लाडक्या बहिणीची सुरक्षितता योजना आणायला पाहिजे होती. त्याची खरंच गरज आहे. तुम्ही ज्या तुम्ही लाडक्या बहिणीला महिन्याला किती पैसे जाहीर केले कुणी युतीनं? नाही, महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात त्यांच्या असं ज्या पद्धतीने आता सांगितलं जातं की ही योजना बंद होईल असं होईल, आम्ही किती पैसे जाहीरनामे डिक्लेअर केलेत? 3,000. हे कधी जाहीर केले? साहेब, अगोदर टीका केली. एक मिनिट साहेब, तुम्ही महायुतीचा जाहीरनामा पाहिला? महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्याच्या बद्दल काय कुठली योजना आहे सांगा? शेतकऱ्याबद्दल कर्जमाफी बद्दल फक्त महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये, हमी भावाबद्दल. आपण एक विषय पहिला क्लिअर करू. मुख्यमंत्री लाडकी बहीण माझी योजना ही महायुतीची फसवी आहे, महिलांना फसवणारी आहे, ही योजना टिकणार नाही, तिजोरीचा खडखडाट झालाय, अशा प्रकारचा टाहो महाविकास आघाडीचे नेते फोडत होते. आता मात्र महाविकास आघाडीचे नेते म्हणतायत युतीनं दिले 1,500, आम्ही महिन्याला देऊ 3,000. मग आता तिजोरीचा झालेला खडखडाट कसा भरून काढणार? तिजोरीचा भरून येणार खळखळाट ही तत्कालीन जे काही प्रशासन ज्या पद्धतीने राबवलं जातं, ज्या पद्धतीने महसूल गोळा केला जातो, ज्या पद्धतीनं सरकार त्याच्यासाठी काही ना काही वेगळे तरतुदीनुसार पैसा उपलब्ध करत असतात. जर महाविकास आघाडीने 3,000 द्यायचं कबूल केलंय तर ते कशा पद्धतीने द्यायचं हे याचं उत्तम उदाहरण म्हणजे कर्नाटक. तुम्ही कर्नाटकमध्ये जाऊन पहा, ज्या काही योजना ज्या जाहीरनाम्यात काँग्रेस सरकारने योजना सांगितल्या होत्या त्या तिथं दिल्या मंजूर करून. त्याच पद्धतीने महाविकास आघाडीने ह्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राचा किंवा कुठल्याही महाराष्ट्राचा सगळ्यात जास्त विश्वास जर ठेवला असेल तर शरदचंद्रजी पवार. आपला मुद्दा भरकटतोय. महायुतीनं मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजना जी राबवली ही फसवी आहे, चांगली नाही आहे अशी टीका झाली. नंतर मात्र तुम्ही त्या योजनेचं स्वागत करून त्या योजनेसाठी तब्बल एका महिलेला 3,000 रुपये आम्ही देऊ असं म्हणाले. मला अजून एक साहेब आठवून जातो की ज्यावेळी मोदी सरकार योजना त्याचीच, आता पूर्वी पण 2014 पूर्वीच्या मनमोहन सिंगच्या काळातल्या योजना त्याच नाव बदलून ह्या मुद्द्याचं काय? ह्या मुद्द्याचं काय? कोणत्या? लाडकी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या काळात ज्या पद्धतीने दाखल केली ती निश्चित मताच्या स्वार्थापोटी, मताच्या स्वार्थ हे मत याच्यात लॉंग लाईफ फक्त 3 महिने दोघांनाही लागू ना? कोणाला? 100% युती विकास आघाडी मताच्या जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर ती योजना 5 वर्ष कशी प्रभावीपणे राबवायची याचा अभ्यास करून हे आल्यावर बंद पडेल. तोंडावर नाही केली साहेब, निवडणुकीत केलेली. अगोदर टीका केली कुणी? महाविकास आघाडीने महायुतीने जी योजना राबवली ही फसवी आहे, महिलांना. थांबा, तुमच्याकडे मी येणार आहे. ज्यावेळी एखादी योजना आपण करतो त्यावेळी त्याच्याबद्दल कुठंतरी अगोदर नियोजन केलं जातं. असं लक्षात आलं की बहिणींची मतं आपल्याला पडणार नाहीत, मग आपण जरा धोरणात्मक राहू. बघा नाही आता खरे बोलले. हो, आता त्यांना ते बोलणं भागच आहे. हा, तुम्हाला काय म्हणायचं? हे बघा, ही जी लाडकी बहीण योजना आहे, यांचं म्हणणं घेऊ. लाडकी बहीणची योजना आहे, मुळात शिंदे सरकार आणि अजित पवार सरकार हे ना कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही सीट त्यांचं निवडून येण्याची शाश्वती नसल्यामुळं त्यांनी ही लाडकी बहीण योजना आणली. तुम्ही का आणली? आता प्रश्न नाही, दादा एक मिनिट. ही जी लाडकी बहीण योजना आहे, ही लाडकी बहीण योजने अगोदर त्या लाडक्या बहिणीच्या अडचणी सोडवणं हे महत्वाचं होतं. फक्त लोकसभेचा जो निकाल आहे तो 100% आपल्या विरोधात आहे आणि विधानसभेलाही तेच चित्र आहे आणि त्या चित्रामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी ही लाडकी बहीण योजना त्यांनी आणली. त्यांना तो प्रतिसाद मिळतोय, वातावरण त्या निर्मितीचं झालेलं आहे. पण लाडक्या बहिणींच्या हेही लक्षात आहे का माझं 6-7 हजार रुपयांनी जाणारं सोयाबीन 4,000 रुपयांनी विकावं लागतं. आमच्या तिकडून मागल्यादारांनी तिजोरीवरती ना हे पैसे लुटतात
आणि सढळ हाताने वरून अनुदानाच्या रूपात समजा हे देतात. आता ही जी महालक्ष्मी योजना आणली शहरात 125 वैयक्तिक मत मांडतोय मी, पक्षाचं मांडत नाही, पक्षाचा मांडण्याचा मी काही पक्षाचा कुठला घटक नाहीये. प्रश्न असा आहे का सत्ता ही महत्वाची झालेली आहे आजच्या सर्व राजकीय पक्षांना, सगळ्यांनाच. मी पूर्वी बोललो होतो, आजही बोललेलो होतो, चुकीच्या मार्गाने मोदींनी या ट्रिक साधली आणि आज मी पुन्हा येण्यासाठी शाश्वत. मोदी साहेबांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे काय, मतदान लोकांनी बोगस केलं, मतदान झालं, निवडून आले. ऐका, आता काल परवाच मुंबईमध्ये एका मतदान केंद्राचा 24 तासांनी निकाल झालेला आहे. पुढं असणारा माणूस राजनच ना विचारे ते नंतर हे केलेले, असं अनेक ठिकाणी. आणि मोदींच्या ज्या घोषणा होत्या त्या फसव्या होत्या. ना रोजगार उपलब्ध झाला, ना महाराष्ट्रामध्ये उद्योगधंदे आले, महाराष्ट्रातले उद्योगधंदे तिकडे पळवलेत. महत्वाचं आहे, तरुणांनो लक्ष द्या या गोष्टीकडं. लाडल्या बहिणींनो लक्ष द्या. 1,500 रुपये तुम्हाला देतात, पण क्विंटलला आहे ना 2,000 रुपये सोयाबीनचे कापलेत. हे महत्वाचं आहे. आणि ती योजना ती कुठंतरी त्या राजकीय सारीपाटामध्ये ह्या सत्तेला कुठंतरी दोलायमान करू शकते, म्हणून महाविकास आघाडीनंही त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये 3,000 रुपये केलेले आहेत. तुम्ही सत्तेवर आल्यावर सोयाबीनचा दर 12,000 रुपये होणार. 12,000 नाही, मग काय योग्य पद्धतीने त्याचा बाजारभाव दिले, 6,000 रुपयापर्यंत किमान त्यांचा बाजारभाव जाईलच शाश्वती. शरद पवार साहेबांचं धोरणच शेतीपूरक आहे. त्या शेतीपूरक धोरणाला अनुसरण ते शेतीमालाला बाजारभाव देतील. आणि ही जी योजना बसवलेली आता ही आजच्या घडीला एक वैयक्तिक मत मी सांगतो का ह्या अशा योजनांपेक्षा तरुणांना हाताला काम द्या. शिक्षणाच्या अवघड झालेल्या शालेय शिक्षण फी कमी करा, मोफत करा. आणि म्हणजे जिथं मोफत पाहिजे तिथं दिलं जात नाही. आता एसटी महामंडळाचा प्रवास अर्धा तिकीट केला, काहींना पूर्ण केला. मला हा प्रश्न आहे का इथून 50-150 किलोमीटरवरती प्रवास करायला झालं तर ती एसटी कुठेतरी बंद पडती. गॅस संपलेला असतो, टायर फुटलेला असतो, गिअर तुटलेला असतो. ह्या अवस्था पहिल्या बदला. अत्यावश्यक बाबींकडे दुर्लक्ष करून लाडली बहीण तुमच्या दारात आली नव्हती का मला भाऊबीजेचे द्या, दिले हरकत नाही, पण 1,500 लाडल्या बहिणींचा प्रश्न सुटलेला नाही. 1,500-1,400 रुपयाचा डब्बा 2,200-2,500 रुपये गेलेला आहे. आणि त्याच पद्धतीने इतरही वस्तूंचा बाजारभाव भयानक वाढले. फक्त अपवाद शेतीमाल का ज्याला बाजारभाव शाश्वत नाही. आणि त्याच्यामुळं ह्या ज्या योजना आहेत ह्या फक्त कसं आहे तात्विक भूल भुलवायासारखं आहे सत्तेवरती येण्यासाठी. आणि म्हणून मी ह्या योजनांच्या वैयक्तिक नक्कीच समर्थन करू शकत नाही. तुम्ही आम्हाला रोजगाराची संधी द्या, अत्यावश्यक ज्या बाबी असतील त्याच्याकडे तुमचा खर्च करा. काळाची ती गरज आहे. आता साहेब मी जल मिशन योजना आहे, मागच्या वेळेस त्या खासदारकीच्या टायमाला बोललो, आताही बोललो. माझ्या गावामध्ये 4.5 कोटी जवळजवळ 4 कोटी रुपयाची योजना राबवलेली. कालची जल मिशन योजना 2 कोटीची. त्याच्या अगोदर आमचे आमदार होते विजयरावजी आवटे, त्यांच्या काळात चांगल्या पद्धतीने 1.65 मध्ये योजना झाली. पाण्याची गरज नसतानाही ना सरसगट मोदींचा कारभार दाखवण्यासाठी ती जल योजना झाली. मला आता ह्या कार्यकर्त्यांना प्रश्न आहे, त्या 2 कोटी योजनेमध्ये वेगळा असा पाणी पुरवठ्याचा काय तुम्ही मुबलक केलेला आहे? आजही त्याच पद्धतीने पाणी पुरवठा गावाला होतोय जो पूर्वी होत होता 1.65च्या योजनेमध्ये. मग ह्या 2 कोटीचा अवांतर फायदा काय झाला? यांचा हा विकास आहे ना, नेत्यांना विकास करण्यासाठी. काल परवा एकाची आहे ना 23 कोटी प्रॉपर्टी होती 19ला, आज आहे ना 60 कोटी गेलेली सगळ्याच नेते मंडळीची. हे जे आकडे पाहिले सगळ्या पक्षातले पाहिले तर ह्या योजना आहे ना यांचा विकास करण्यासाठी. मला मूलभूत प्रश्न एक मागायचा आहे, शालेय शिक्षण मंत्री केसरकर साहेबांना विनंती आहे का तुम्ही ही जे शालेय मोफत पुस्तकं वाटता त्या पुस्तकांचं आयुष्य 1 वर्षच असतं का? म्हणजे तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करतात. तो कागद बनवण्यासाठी झाड तोडत होते आणि दरवर्षी तो शालेय पाठ्यपुस्तकं जी वाटली जातात ती प्रत्येक वर्षी कचऱ्यात जाते. याच्या अगोदर त्या पालकाला जर ती पुस्तकं विकत घ्यावं लागली तर त्याच्या मोठ्या मुलाची पुस्तकं त्याच्या धाकट्या. मुद्दा लक्षात आला. तुम्ही सत्तेवर आले हे सगळं बदलणार नाही, बदलावा. कुणी हा सुसत्य बदलावा. हा, या धोरणाची गरज आहे. नाही आता अगदी थोडक्यात ज्येष्ठ आहेत त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले ते प्रश्न मागच्या 5 वर्षात
सगळी उभ्या महाराष्ट्रात आहे. जलमिशन योजना ही प्रत्येक गावात झालेली असताना त्याच्यावर अनावश्यकतेने परत एकदा लादली गेली, कुठलाही सर्वे न करता लादली गेली. आमची इकडे आता 2 कोटी झाली, ती कुठेही जल जीवन मिशन योजनेचे 12 वाजले ते वास्तवच आहे. आता तुम्ही जे प्रश्न उपस्थित करताना ते तुम्ही पारनेर तालुक्यातले तुम्हाला विधानसभेचा नक्की कशा अपेक्षित पाहिजे. तर ही आत्ताची जी विधानसभा निवडणूक आहे ही 2-3 मुद्द्यावर आमच्या तालुक्यात ही प्रभावीपणे चाललेली, की आमच्या तालुक्याला एक संधी आली. तालुक्याची पहिली महिला आमदार होण्याची संधी राणीताईंना आली आणि मग ती आमच्या दृष्टीने ऐतिहासिक घटना आहे, इतिहास घडवणारी घटना आहे. आणि ज्यावेळी इतिहास घडवण्याची वेळी त्यावेळी पारनेर तालुका महाराष्ट्रात अग्रक्रमाने असतो. सेनापती बापटांपासून तर सगळ्यांचा इतिहास पाहिला तर सगळ्यात जास्त आंदोलन करणारा तर पद्मभूषण अण्णासाहेब हजारेंचा. तुमचा परिसर हा संपूर्ण कोरडवाहू आहे. डिंबा धरणाला बोगदा पाडून तिथलं पाणी माणिकडोह मध्ये आणायचं आणि ते पाणी आम्ही इकडे आणणारच, अशा प्रकारची तुमची मागणी आहे इकडच्या सगळ्या आमदार खासदारांची. परंतु तिकडचे काही आमदार वगैरे त्यांचं म्हणणं असं आहे की तो जो बोगदा आहे अगोदर ओव्हरफ्लोच्या लेवलला डिंबे धरणाच्या, नंतर तो खाली घेतला जाणार, अशी वेगवेगळी टीका टिप्पणी होते. काही जण तुमच्या बाजूने बोलतायत, काही त्या बोगद्याला विरोध करतायत. तुमची या भागातल्या लोकांची नेमकी मागणी काय? पिंपळगाव जोगा हा आमच्या याचा जीवन मरणाचा प्रश्न आता सध्या आलेला आपला. पिंपळगाव जोगा धरण हे साधारणतः 8 TMCचं, 8 TMC मध्ये 4 TMC डे स्टॉक, म्हणजे 4 TMCच्या वरचंच पाणी आम्हाला येणार. जर एखाद्या वर्षी पाऊसच नाही झाला आणि 4 TMC पाणी, आम्हाला त्या वर्षी पाऊस येईल का, पाणी येईल का? नाही. वडस धरण हे सगळ्यात, माणिकडो हे सगळ्यात मोठं धरण. माणिकडो धरण असलं तरी तिथं कॅचमेंट एरिया कमी असल्यामुळे तिथं पाणी येतच नाही. त्यामुळं डिंबे धरणाच्या बोगद्यातून जर ते पाणी आलं आणि माणिकडो धरण जर भरलं गेलं तर माणिकडोचं पाणी कुकडी कॅनॉल हा सगळ्यात मोठा कॅनॉल, येडगाव धरण हा स्टोरेज टँक केलेला आहे. स्टोरेज टँक मधून पाणी सोलापूर करमाळ्यापर्यंत जातं. पण आमचा भाग जो ओलिता खाली येतो त्या भागाला खरंच पाणी मिळतं का? चिलेवाडीचा प्रकल्प 1.5 TMC सगळ्यात पहिलं भरणारं धरण आहे. तिथून आम्ही ओव्हरफ्लोची पाण्याची मागणी केली. ओव्हरफ्लोचं पाणी जर आमच्या याच्यापर्यंत वडजेरच्या टेल टँक पर्यंत आलं तर निश्चित हा भाग राहिलेला भाग आहे, जो वरचा भाग आहे. मग बाबुळवाडा असेल, रांधा असेल, शिरी असेल, गारखिंडी असेल, दरोडी असेल, किंबहुना जी खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्याच्या भूमिपुत्रांची सगळ्यांची इच्छा आहे की जाधववाडीच्या टेल टँक मध्ये ते पाणी येऊन तिथून उपसा जल सिंचन पद्धतीने जाऊन पठार भागावर, कान्हूर पठार असेल, वरची 15-20 गावं असेल, ह्या पाण्याचा खऱ्या अर्थाने दुष्काळ संपल. ही खूप मोठी योजना आहे. जर उद्या तुम्ही याचं चिलेवाडी धरण मोठं केलं तर त्याच्यात कोणाची जमीन जात नाही का, जाती ती वन खात्याची जमीन जाती. याच्यावर सुद्धा आम्ही वारंवार आवाज उठवलेला आहे. ती जर धरण मोठं झालं, तिथं कॅचमेंट एरिया झाला, पाणी साचलं, ते पाणी ओव्हरफ्लोने आमच्या इथे यावा एवढीच भूमिका आहे आमची. आणि जर तुमच्या लोकांची अशी भूमिका असेल तर एक दुसरं पुनर्वसन आमच्या तालुक्यात झालेलं आहे. ज्या लोकांच्या धरणात जमिनी गेल्या त्या लोकांचं पुनर्वसन. आणि तिकडचं त्यांच्यावर अन्याय करून आणायचं की ओव्हरफ्लोचं पाणी किंवा काय नेमकं केलं पाहिजे? आता अन्याय करून आणण्याचा प्रश्नच नाही, कारण ज्या लोकांच्या धरणात जमिनी गेल्या त्या लोकांचं पुनर्वसन पारनेर तालुक्यात झालेलं आहे. त्यांना जमिनी पारनेर तालुक्यात दिलेल्या आहे. आणि डिंब्याचं ओव्हरफ्लोचं पाणी माणिकडोह मध्ये येणं, माणिकडोह मधून येडगाव मध्ये येणं, येडगाव मधलं पाणी साहेब सोलापूर करमाळ्यापर्यंत जातं. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा कॅनॉल आहे. डिंबे धरण हे आमच्या ह्या 2-3 जिल्ह्यांना आहे ना वरदाई आहे. डिंबे धरणाची नैसर्गिक क्षमता एका दिवसात भरण्याची आहे. जर चांगला पाऊस झाला तर डिंबे धरण एका दिवसात भरतं, म्हणजे 1-4-2 दिवसामध्ये ते भरतंय. आणि त्याचं ओव्हरफुल पाणी जर माणिकडोह मध्ये सोडलं, ओव्हरफुल मागतोय आम्ही, तळामधून मागत नाही. तुमचं डिंबे धरण भरलेलं असावं. जे 55 किटी बांधारे इकडे झालेले आहेत ते तुमचे भरलेले असावे. पावसाळ्यामध्ये ते सगळे भरलेलेच असतात. आम्हाला पाणी तुम्ही फक्त ओव्हरफुलचं पावसाळ्यात डिंबे धरणाचं बोगद्यातून त्या ओव्हरफुलचं फक्त माणिकडोह मध्ये द्या. जर तो पावसाळ्यामध्ये माणिकडोह भरला तर कुकडीमध्ये जे पाणी जातंय वडदचं, आपलं हा येडगावचं आणि आमच्या अन्याय करून पिंपळगावचं पाणी ही तुमची मंडळी खाली पळवतात. आम्ही मागच्या वेळेस आलो होतो तिकडे वरती का हे पाणी खाली सोडू नका. आणि म्हणून आम्हाला आमच्यावरती जर समजा कृपा करायची असेल तर हे जे डिंब्याचं ओव्हरफुल पाणी जातंय त्याचा परिणाम काय होतो, खाली
भीमामध्ये पाणी जातं, ते पुढं उजनीमध्ये जाते. दादा एक मिनिट तुम्हाला थांबवतो. ओव्हरफ्लोच्या लेवलला बोगदा पाडायला हरकत नाही हो, अशी सुरुवातीला सगळ्यांचं मत मागणी आहे. होतं. आता चर्चा अशी होते का जो बोगदा पाडायचा तो ओव्हरफ्लोच्या लेवलला नाही, त्याच्या खाली, जर त्या ओव्हरफ्लोच्या लेवलच्या खाली जर बोगदा पाडला तर डिंबा धरणाचं पाणी माणिकडोहमध्ये जास्त प्रमाणामध्ये खाली होणार, ते पाणी इकडे येणार आणि आंबेगाव तालुक्याला पर्यायाने पाणी कमी राहणार, त्यांच्यावर अन्याय होणार, अशा प्रकारची चर्चा पण होते. साधा सरळ प्रश्न आहे, महत्वाचा मुद्दा आहे. आंबेगावकरच्या जनतेला आणि राज्यकर्त्यांना नम्र विनंती आहे, तुम्ही त्यांचं आंबेगावचं पाणी पळून देऊच नका. आम्हाला फक्त 4 महिने जो पावसाळा असतो सुरुवातीच्या काळात ओव्हरफ्लोचं पाणी, हा, फक्त ओव्हरफुलचंच पाणी डिंब्यामधून माणिकडोहमध्ये घ्या. माणिकडोह तो जे ओव्हरफुलनी भरण तेवढंच आम्हाला द्या. पाणी बंद झालं, तुम्ही माणिकडोहचं पाणी बंद करा. खाली जरी लेवल घेतली, कदाचित थोडी जरी खाली घेतली तर तिथं यंत्रणा असतीच बंद करायची. तुमचा माणिकडोहचा पूर्ण कॅपॅसिटी 100% भरीव साठा तुमचा ठेवा, खालचे बंधारे भरून घ्या. फक्त ओव्हरफुलचं जर पाणी आमच्याकडे वळवलं तर खाली जी नैसर्गिक आपत्ती सांगली कोल्हापूरमध्ये उद्भवती त्याला सुद्धा आळा बसेल. सांगली कोल्हापूर ह्या पाण्याने बऱ्याच वेळा पाण्याखाली जातं आणि आलमपट्टीच्या धरणावाल्यांनी तो पाणी थांबवलं तर तोही तडाखा सांगली कोल्हापूरला बसतो. ह्या सगळ्या गोष्टीचा थोडासा का होईना उतारा ह्या डिंब्याचं पाणी इकडं माणिकडोहमध्ये घेतलं म्हणजे आम्ही जगू आणि तेही जगतील. आज परिस्थिती अशी आहे का विरोधकांनी तिथं मतदानासाठी हा माननीय सन्माननीय वळसे साहेबांनी तो पराचा कावळा करून बाऊ केलेला आहे का खालून बोगदा पाडायचा इकडून पाडायचा असं काही नाहीये. फक्त ओव्हरफुलचंच पाणी द्या. आणि नद्या जोड प्रकल्प पूर्वी जो होता मध्ये अटल बिहारी सरकार काळामध्ये त्याला उचल खाल्ली होती. मला खूप आनंद झाला का ह्या नद्या जोड प्रकल्प महाराष्ट्रामध्ये राबवणं गरजेचं आहे. आणि ते जर राबवलं तर हा जो पूर येतो आणि पुराच्या याच्यामध्ये जी वाताहत होती आणि ते मग ओलीत दुष्काळ दूर करण्यासाठी शासनाला जो खर्च होतो तोही वाचेल. आणि जे दुष्काळामुळं पाण्याअभावाच्या काळामध्ये जे समजा अडचणीत आहेत त्यांनाही त्यांची बागायती शेती होऊन आमचाही शेतकरी बांधव थोडासा सुखी होईल. म्हणून ओव्हरफुलचं पाणी माणिकडोहमध्ये येणं गरजेचं आहे. अनेक ठिकाणी नद्या जोड करणं कोणत्याही सरकार येऊ शासनाने ह्याही गोष्टी पहिलं प्राधान्य द्यावं. नदी जोड ज्या ठिकाणी नदीचा पूर समुद्राला जाऊन मिळत असेल ते पाणी आवंत ठिकाणी खर्च करून उचल करून कुठल्याही परिस्थितीत आवर्षण भागामध्ये पोहोचवायचं काम करावीस त्या सरकारला विनंती. पारनेर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी सामना होत असला तरी काही अपक्ष उमेदवार देखील उभे आहेत. त्या अपक्ष उमेदवारांचं देखील या तालुक्यामध्ये प्राबल्य अत्यल्प आहे असंही नाही, त्यांचंही काम चांगलं राहिलेलं आहे. या विभागाचे तत्कालीन आमदार निलेश लंके, विद्यमान खासदार निलेश लंके यांचं या तालुक्यामध्ये काम चांगलं राहिल्यामुळे त्यांच्या पत्नी राणीताई लंके सहज विजय होतील असा दावा केला जातोय. एकाच घरात सगळं का, आम्हाला का नको, इतरांना संधी मिळायला हवी अशा प्रकारचा पण दावा केला जातोय. महायुतीचे अनेक निर्णय चांगले आहेत परंतु या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाचं कुटुंब चालत नाही, महागाई प्रचंड वाढलेली आहे अशा प्रकारची टीका होते. मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना महायुतीची चांगली आहे, ह्या योजनेचा मतदारांवर प्रभाव पडेल, आपण बॅकफुटवर जाऊ असा कदाचित विचार करून महाविकास आघाडीने देखील या योजनेला प्राधान्य देऊन आम्ही महिन्याला 3,000 रुपये देऊ असंही म्हटलेलं आहे. शेवटी प्रत्येक पक्ष प्रत्येक उमेदवार मतदारांना आपल्यासा करण्याचा प्रयत्न करतो. मतदान आपल्या पारड्यात कसं जास्त पडेल याचाही प्रयत्न करत असतो. पारनेरकरांना तुम्हाला विनंती आहे, विधानसभा निवडणुकीमध्ये जो उमेदवार तुमच्या कामाचा आहे, तुमच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतोय, जो तुमचे प्रश्न सोडविल अशाच माणसाच्या पाठीशी उभे राहा. कोणाला मतदान करायचं कोणाला नाकारायचं हा तुमचा अधिकार आहे, परंतु लोकशाही बळकट करायची असेल तर मतदानाला सगळ्यांनी बाहेर पडा, योग्य माणसाच्या पाठीशी उभे राहा आणि योग्य माणसाला साथ द्या. सुरेश वाणी, विंगर टाइम्स, अळकोटी.